नमस्कार, मी अंदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी 22 एप्रिलचे हायलाइट्स तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह मधून जे महत्त्वाचे आहेत 4 न्यूज आर्टिकल्स फ्रॉम टुडेज न्यूजपेपर विच आर व्हेरी इसेन्शियल फ्रॉम युअर डिस्क्रिप्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह। त्यातला पहिला इश्यू जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, द बायलॅटरल टॉक्स। द बायलॅटरल टॉक्स नेहमीच महत्त्वाचे ठरतात ज्या ठिकाणी नॅशनल अजेंडाज किंवा त्या ठिकाणी ट्रेड अग्रीमेंट्स डिस्कस केले जातात आणि लेआउट केले जातात। सो येस, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द इकॉनॉमिक ग्रोथ और द इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह कंट्री। त्यासोबत सेकंड कॉन्टेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचे व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, इंडियाज क्रिएटिव्ह इकॉनॉमी। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये हा जो एडिटोरियल आहे इट इज बेसिकली फोकसिंग ऑन व्हाय इज क्रिएटिव्ह इकॉनॉमी इम्पॉर्टंट फॉर द कंट्री लाईक इंडिया। या ठिकाणी क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे पॅरामीटर्स कुठले कुठले असणार आहेत, कुठल्या गोष्टींशी इनोव्हेशनला क्रिएटिव्हिटीशी जोडलं जातं किंवा तो ब्रिज कंप्लीट केला जातो, अँड व्हाय इज क्रिएटिव्ह और इनोव्हेटिव्ह इकोसिस्टम और इकॉनॉमी इम्पॉर्टंट फॉर अ कंट्री, फॉर अ डेव्हलपिंग कंट्री लाईक इंडिया। त्याचे फायदे कोणाला होतील, कुठल्या कम्युनिटीजला जास्त होतील, हा एक डिटेल्ड अनालिसिस आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। त्यासोबत चायना ब्लॉक्स सप्लाय ऑफ रेअर अर्थ एलिमेंट्स। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये यूपीएससी असो किंवा तुमची एमपीएससी असो, दोन्ही परीक्षांसाठी रेअर अर्थ एलिमेंट्स ही अंडरस्टँडिंग असणं ही तुमच्यासाठी खूप जास्त गरजेची ठरते। सो व्हॉट आर रेअर अर्थ एलिमेंट्स, त्यांचा सिग्निफिकन्स काय, तुम्ही कुठल्या क्रायटेरियाच्या आधारावरती रेअर अर्थ एलिमेंट्स डिक्लेअर करता किंवा कॅटेगराइज करता, ते सर्व पॅरामीटर्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि त्यासोबत इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी हा एक अत्यंत महत्त्वाचा टेक्स्ट आणि कॉन्टेक्स्ट आजच्या न्यूजपेपर मध्ये आलाय, ज्यामध्ये आपण एक डिटेल्ड अनालिसिस बिटवीन सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन द एक्झिक्युटिव्ह अँड द ज्युडिशरी ही गोष्ट आणि त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल सोव्हरेनिटी हा मुद्दा समजून घेणार आहोत किंवा त्यासोबत लिंक करणार आहोत। So let us begin with our today's analysis session. The very first article for the day, Modi vans see progress in bilateral trade talks. तर आता या bilateral trade talks मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवरती भर देण्यात येणार आहे किंवा भर देण्यात आला होता। So yes, it is expected to create new opportunities of growth for workers, farmers and entrepreneurs in both the countries. So ultimately या ठिकाणी entrepreneurs, त्यासोबत फार्मर्स शेतकरी वर्ग आणि त्यासोबत वर्कर क्लास या तिन्ही सेक्टर्सच्या ग्रोथसाठी, एक्सलन्ससाठी या ठिकाणी चर्चा केली जाईल, डिस्कशन्स केले जातील। त्यासोबत बायलॅटरल ट्रेड अँड सप्लाय चेन इंटिग्रेशन इज व्हेरी व्हेरी क्रुशियल। ज्या ठिकाणी तुम्ही जागतिक सिच्युएशन जर पाहिली वेअर चायना इज एमर्जिंग क्रिटिक फॉर द ग्लोबल साऊथ अँड फॉर द वेस्ट वर्ल्ड, त्यासोबत आपण बघतो रशिया युक्रेन वॉर लाईक क्रायसिस। सो वेअर अ ग्लोबल वर्ल्ड इज फेसिंग सो मेनी क्रायसिस, वॉर लाईक क्रायसिस, क्लायमेट क्रायसिस, त्यासोबत न्यू टॅरिफ्स इम्पोज्ड बाय यूएसए, इम्पोज्ड बाय डोनाल्ड ट्रम्प। सो ह्या सर्व प्रॅक्टिकल सिच्युएशनला फेस करण्यासाठी अल्टिमेटली सप्लाय चेन इंटिग्रेशन शाबूत ठेवणं, बॅलन्स्ड ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं। सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये सप्लाय चेन इंटिग्रेशनसाठी कुठले मेजर्स पुट फोर्थ केले गेले पाहिजेत, विच मेजर्स शुड बी अंडरटेकन, जेणेकरून चायनाचे शॉक्स सुद्धा भारत किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज ॲब्झॉर्ब करू शकतील, त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट कुठल्या कंट्रीवरती होऊ नये। सो या सर्व गोष्टी डिस्कस केल्या जातील, त्यावरती प्लॅन आउट केलं जाईल। आता यामध्ये बघा, व्हॉट आर द हायलाइटिंग फीचर्स ऑफ द बायलॅटरल टॉक्स बिटवीन द टू कंट्रीज। त्यामध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं ठरतं, तर त्यामध्ये पहिला मुद्दा, it announced the finalization of the terms of reference for the negotiations, laying down a roadmap for further discussions about shared economic priorities. So ultimately दोन्ही कंट्रीजच्या इकॉनॉमिक प्रायोरिटीज काय असतील, त्यातले म्युच्युअल ऑब्जेक्टिव्स विचारात घेऊन त्यावरती एफर्ट्स आणि त्यावरती कार्य एक्झिक्यूट करणं, त्यावरती ऍक्शन्स घेणं। Both sides backed an early conclusion of the agreement which will allow India to stave off threat from the Trump's administration's reciprocal tariff, as Vance underscored the US pursuit of a fair and balanced trade relationship with India. Ultimately, so या ठिकाणी आपण टॅरिफ जे रेसिप्रोकल टॅरिफ्स यूएसए इम्पोज केलेत त्याचा शॉक किंवा त्याचे डिवास्टेटिंग इम्पॅक्ट्स आपण न्यूट्रलाइज करू शकतो किंवा बॅलन्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस बायलॅटरल टॉक्स. It presents an opportunity to negotiate a new and modern trade agreement which is focused on promoting job creation and citizen well-being in both countries. So यामध्ये दोन प्रायोरिटी फोकस कुठल्या गोष्टींवरती देण्यात आलाय. So the two key parameters are job creation म्हणजेच एम्प्लॉयमेंट जनरेशन, जी सध्या काळाची गरज आहे, कारण in a country like India which is facing population explosion,
creation of new employment opportunities and job opportunities is the core of the, or we can say crux of the hour. So त्या कॉन्टेक्स्ट मध्ये नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं आणि येस सिटीजन वेलबिंग एन्श्योर करणं ही दोन्ही कंट्रीजनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्याचा उद्देश या बायलॅटरल टॉक्स मधून साध्य करण्यात येईल किंवा डिसाइड करण्यात येईल. सो दॅट वॉज द अपडेट फॉर द डे, राईट. आपण वळूयात पुढच्या आर्टिकलकडे. सेकंड आर्टिकल ऑफ द डे, New pathways for India's creative economy. Now this article, this editorial is very, very important. या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत what is creative economy. So first of all, I will explain you the definition of creative economy and then we will come back to the editorial. Fine. So या ठिकाणी definition बघा. Creative economy तुम्ही कशा प्रकारे डिफाइन करू शकता. Now this article or this content is taken from a research paper. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, क्रिएटिव्ह इकॉनॉमी ज्याला ऑरेंज इकॉनॉमी सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. सो क्रिएटिव्ह इकॉनॉमीला तुम्ही काय म्हणता, ऑरेंज इकॉनॉमी म्हटलं जातं. सो क्रिएटिव्ह इकॉनॉमी किंवा तुमची ऑरेंज इकॉनॉमी इज इव्हॉल्विंग कन्सेप्ट बेस्ड ऑन कॉन्ट्रीब्युशन अँड पोटेन्शियल ऑफ क्रिएटिव्ह असेट्स टू कॉन्ट्रीब्युट टू इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो या ठिकाणी तुम्ही कुठल्या टर्म्स मध्ये ऑरेंज इकॉनॉमी मेजर करताय, राईट. So the measuring terms are potential आणि contribution of creative assets, right? आता यामध्ये पुढे लक्षात घ्या, it embraces economic, cultural and social aspects interacting with technology, intellectual property and tourism objectives. म्हणजे तुम्ही जे अवेलेबल assets आहेत, तुमच्याकडे ज्या अवेलेबल गोष्टी आहेत, मग त्या रॉ मटेरियल्स असू शकतात, नॅचरल गोष्टी असू शकतात, तुमची कला असू शकते, स्किल्स असू शकतात, त्या गोष्टींचा वापर करून तुम्ही काय करताय, यू आर ट्राइंग टू जनरेट अ क्रिएटिव्ह इकोसिस्टम और अ लाइक यू कैन से कंटिन्यूअस इकॉनॉमी. सो येस, विथ द हेल्प ऑफ क्रिएटिविटी एंड इंटिग्रेटिंग combining that creativity with technology or upgrading world, you're trying to generate a balanced ecosystem or a nurturing ecosystem. यामध्ये it is a set of knowledge based and thus more localized economic activities with a development dimension and cross-cutting linkages at micro and macro levels to overall economy. Now there is not a single definition of creative economy and different definitions overlap. आता ह्यामध्ये अल्टिमेटली हे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपल्याला आली. आता या ठिकाणी मेन्सच्या परीक्षेसाठी, यूपीएससी मेन्ससाठी किंवा तुमची एमपीएससी मेन्ससाठी एक गोष्ट लक्षात ठेवा विथ रिगार्ड टू क्रिएटिव्ह इकॉनॉमी, दॅट इज प्रायोरिटी विदिन नीड्स कन्सेप्ट. सो प्रायोरिटी विदिन नीड्स कन्सेप्ट काय सांगते, आता ह्यामध्ये इट हायलाइट्स इन्क्रीज इन डिमांड फॉर क्रिएटिव्ह प्रोडक्ट्स which has been a significant driver of the creative economy's growth. तुम्ही इंग्रजीत एक म्हण ऐकली असेल, necessity is the mother of invention. सो जेव्हा तुम्हाला गरज भासेल आणि ती गरज सॅटिस्फाय करण्यासाठी अल्टिमेटली तुमच्याकडे ती टेक्नॉलॉजी, ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणा किंवा तितकासा पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी नाहीये, तुम्ही काय कराल, जुगाड कराल, राईट. यू विल ट्राय टू क्रिएट सम ऑल्टरनेटिव्ह टू सॅटिस्फाय दॅट डिमांड ऑफ युअर्स. द बेस्ट एक्झाम्पल तुम्ही टीव्ही वरती पण बघता, शार्क टँक इंडिया, ज्यामध्ये क्रिएटिव्ह आयडियाजला, क्रिएटिव्ह एंटरप्रेनर्सला डेफिनेटली काय केलं जातं, लोन्स वगैरे ग्रांट केले जातात, फायनान्शियल मदत केली जाते, जेणेकरून त्यांच्या क्रिएटिव्ह आयडियाजला ते एका मोठ्या इकोसिस्टम मध्ये किंवा एका मोठ्या बिझनेस मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतात. सो सेम इज स्टेटेड हिअर. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, ड्रायव्हिंग फोर्स कुठला आहे क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा, तर दॅट इज इन्क्रीज इन डिमांड. Ultimately it is increase in demand. So they have correlated demand with creativity. So जेव्हा increase in demand असेल एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या आउटकम साठी, अल्टिमेटली त्या ठिकाणी किंवा त्या डायरेक्शननी इन्व्हेस्टमेंट वाढवली जाईल and that will boost or that will encourage the scope of creative economy. The inclusion of sports in several definitions of creative activities, for example in the UK and the USA, is probably linked to the demand for entertainment. म्हणजे युएसए किंवा युकेचा विचार केला तर त्या ठिकाणी एंटरटेनमेंटचा जो कल आहे लोकांचा कुठल्या म्हणजे क्षेत्रात आहे, स्पोर्ट्सच्या क्षेत्रात आहे. सो अल्टिमेटली त्या ठिकाणी आपण काय बघतो, क्रिएटिव्ह इन्व्हेस्टमेंट किंवा क्रिएटिव्ह आउटकम्स त्या ठिकाणी जास्त पाहायला भेटतात आणि त्यासोबत सक्सेस रेट पण तिथला जास्त दिसणार आहे. नाउ कमिंग बॅक टू द एडिटोरियल, लेट अस अंडरस्टँड व्हॉट द रायटर हॅज टू से. नाउ ग्लोबली अकॉर्डिंग टू 2022 analysis, exports of creative services surged to $1.4 trillion, marking 29% increase since 2017. 2017 ला जर आपण बेस इयर कन्सिडर केला तर 2017च्या कंपॅरिझन मध्ये 2022 मध्ये
क्रिएटिव्ह सर्व्हिसेसचं प्रमाण हे 29% वाढताना आपल्याला बघायला भेटलं होतं. नाव दे आर सेइंग दॅट क्रिएटिव्ह इकॉनॉमी आउटलुक 2024च्या अकॉर्डिंग 3 सेक्टर्स आर द मेन कॉन्ट्रीब्युटर्स ऑफ क्रिएटिव्ह इकॉनॉमी. सो ते 3 सेक्टर्स कुठले आहेत तर त्यातला पहिला म्हणजे सॉफ्टवेअर सेक्टर, दुसरा म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि तिसरा म्हणजे ऍडव्हर्टायझिंग, मार्केट रिसर्च अँड आर्किटेक्चर. सो दीज आर द की सेक्टर्स ज्या ठिकाणी आपल्याला क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह आउटकम हा ऑप्टिमम किंवा मॅक्झिमम बघायला भेटतोय. हे लक्षात ठेवा, प्रिलिम्ससाठी सुद्धा महत्वाचं ठरतं. नाउ क्रिएटिव्हिटी इन क्रिएटिव्ह इकॉनॉमी. नाउ we still need to explore ways of being more creative and innovative at the grassroots levels. This will ensure that creativity and innovations will help the local people. Thus, it will ensure disruptive approach. आता या ठिकाणी त्यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह इकॉनॉमी किंवा ऑरेंज इकॉनॉमीला स्पॉन्सर करताय, त्याला एनकरेज करताय, अल्टिमेटली याचा जास्त फायदा ग्रासरूट लेवल्सला, ग्राउंड लेवल्सला सुद्धा होईल. कारण मेजॉरिटी रिजन्स मध्ये आजही बेस्ट एक्झाम्पल नॉर्थ इंडिया आणि नॉर्थ ईस्ट इंडिया, बऱ्याच नॉर्दर्न आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये बरीच लोक, ट्रायबल लोक ही हँडक्राफ्ट इंडस्ट्रीज किंवा स्मॉल स्केल एंटरप्राइजेस वरती त्यांचं पोट चालतंय किंवा ते अवलंबून आहेत. सो अशा सेक्टर्स मध्ये, अशा रिजन्स मध्ये जर तुम्ही क्रिएटिव्ह इकॉनॉमी एनहान्स केली, अल्टिमेटली इट विल हॅव अ डिसरप्टिव्ह अप्रोच. म्हणजेच काय की येस, इट विल बेनिफिट द लो इन्कम ग्रुप्स as well as it will have benefit at the grassroots level. सो हा त्याचा फायदा राहणार आहे की इट विल हॅव अ इन्क्लुसिव्ह अप्रोच. Now, creative economy can be subclassified into 4 types: deliberate and emotional, deliberate and cognitive, spontaneous and emotional, and spontaneous and cognitive. Now, creativity can be endogenous, that is triggered by one's own thoughts or imagination, or exogenous, that is externally induced. एखाद्याच्या डोक्यात एखादा विचार आला, एखादी आयडिया आली आणि त्या आयडियाला त्यांनी बिझनेस किंवा एखाद्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये बदललं. ते कशाचं उदाहरण झालं? इट बिकेम एक्झाम्पल ऑफ एंडोजिनस क्रिएटिव्हिटी. आणि त्या ठिकाणी एक्झोजिनस म्हणजे काय? एक्झोजिनस म्हणजे तुम्हाला एखादं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय आणि ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे क्रिएटिव्ह थॉट्स किंवा क्रिएटिव्ह आयडियाज वापरताय. सो दॅट कॅन बी एक्झाम्पल ऑफ एक्झोजिनस क्रिएटिव्हिटी. नाउ इन अ कंट्री सच एज इंडिया, enormous creativity exists, but creativity is not translated into innovation many a times. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एखाद्याकडे आयडिया आहे, पण ती आयडिया अस्तित्वात बदलण्यासाठी जे रॉ मटेरियल्स त्याला लागणार आहेत, जो पैसा त्याला लागेल इन्व्हेस्ट करायला, तो त्याच्याकडे नाहीये. मग अशा वेळेस काय होतं? ती क्रिएटिव्हिटी फक्त डोक्यातच राहते, ती अस्तित्वात किंवा ऍक्शन मध्ये बदलता येत नाही. दॅट इज क्रिएटिव्हिटी इज नॉट कन्व्हर्टेड इनटू इनोव्हेशन. We need investments to bridge the gap between creativity and innovation. सोपं उत्तर आहे. जर तुम्हाला क्रिएटिव्ह थॉट्सला इनोव्हेशन मध्ये बदलायचं असेल, त्याचं रूपांतर करायचं असेल, you will need a heavy investment for that. You will need financial incentives for that. Now, pioneering work on identifying and recognizing grassroots innovations by organizations such as Grassroots Innovations Augmentation Network (GIAN) have resulted in popularizing hundreds of grassroots creative ideas. मग या दिशेने घेतला गेलेला एक प्रयत्न, एक एक्झाम्पल जे तुम्ही कोट करू शकता, दॅट इज ग्रासरूट्स इनोव्हेशन ऑगमेंटेशन नेटवर्क. ज्या ठिकाणी काय केलं जातं, अशाच स्पॉन्सरिंग किंवा एमर्जिंग आयडियाजला त्या ठिकाणी म्हणजे फायनान्शियली सपोर्ट केलं जातं. त्या ठिकाणी त्यांना फायनान्शियल एड्स दिले जातात, जेणेकरून ते त्यांच्या आयडियाजला एखाद्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या सेटअपमध्ये बदलू शकतात. राईट? ओके. नाव त्यांनी एक एक्झाम्पल दिले, रिअल टाइम एक्झाम्पल फ्रॉम इंडोनेशिया, ज्या ठिकाणी अँट्रोडॅम प्रोजेक्टचं उदाहरण त्यांनी दिलंय. आता हा प्रोजेक्ट, त्याचा एम काय होतं, त्याचं मोटिव्ह काय होतं? इट वॉज बेसिकली टू क्रिएट अ सोल्युशन टू फ्लडिंग. जो पूर येतो, जे फ्लडिंग इश्यूज येतात, त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी हा प्रोजेक्ट डिझाईन करण्यात आला होता. तर त्यामध्ये स्टुडंट्सला इन्स्पिरेशन कुठून भेटलं बघा. इन्स्पायर्ड बाय द नेस्ट ऑफ इंडियन हार्वेस्टर ants, the students engineered a flood protection system that works with nature rather than against the nature. सो अल्टिमेटली या ठिकाणी नॅचरल गोष्टीकडून, नॅचरल ऑब्झर्वेशन मधून त्यांनी काही प्रकल्प किंवा त्यांनी काही क्रिएटिव्ह विचार शोधून काढले, जेणेकरून अशा फ्लडच्या इम्पॅक्टला आपण मिनिमाइज करू शकतो. ओके. त्यासोबत इट इज ऑल्सो टाइम दॅट द गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट इन वन डिस्ट्रिक्ट वन इनोव्हेशन मॉडेल आफ्टर सक्सेसफुल इनिशिएटिव्ह ऑफ वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट इनिशिएटिव्ह. ही थीम, ही स्कीम आपल्या सर्वांना माहिती आहे. 2024 पासून आपण न्यूजपेपरमध्ये फ्रिक्वेंटली ह्या स्कीम बद्दल ऐकलंय, वाचलंय. दॅट इज वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट. त्याच प्रकारे
वन डिस्ट्रिक्ट वन इनोव्हेशन ह्या मॉडेलला सुद्धा सरकारने आणावं अस्तित्वात आणि त्याला स्पॉन्सर करावं, जेणेकरून क्रिएटिव्हिटीला आपण काय करतोय, पेरतोय, आपण त्याला काय देतोय, खतपाणी देतोय आणि त्याचं रूपांतर इनोव्हेशन मध्ये अल्टिमेटली विदिन शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम होऊ शकतं. इफ इट इज प्रॉपरली इन्व्हेस्टेड, इफ इट इज प्रॉपरली एडेड बाय द गव्हर्नमेंट, ओके, बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑर द सेंट्रल गव्हर्नमेंट विथ द हेल्प ऑफ फायनान्शियल एड्स, विथ द हेल्प ऑफ फायनान्शियल इन्सेंटिव्स, या सर्व गोष्टी शक्य होतील. फाईन, ओके. सो या ठिकाणी आपण वळतो पुढच्या आर्टिकलकडे, दॅट इज व्हाय डिड चायना ब्लॉक एक्सपोर्ट्स ऑफ रेअर अर्थ एलिमेंट्स. नाउ या ठिकाणी फर्स्ट लेट अस अंडरस्टँड व्हॉट द आर्टिकल इज टॉकिंग अबाउट, देन वी विल अंडरस्टँड क्रिटिकल मिनरल्स म्हणा किंवा रेअर अर्थ एलिमेंट्स. म्हणजे रेअर अर्थ एलिमेंट्सला तुम्ही कुठल्या क्रायटेरियावरती किंवा क्रिटिकॅलिटी ऑफ मिनरल्सला तुम्ही कुठल्या क्रायटेरियावरती डिसाइड करता आणि कुठले ते पॅरामीटर्स आहेत, कुठले ते 5 पॅरामीटर्स आहेत ज्या 5 पॅरामीटर्सच्या आधारावरती तुम्ही एखाद्या मिनरलला क्रिटिकल मिनरल मध्ये किंवा रेअर अर्थ एलिमेंट मध्ये क्लासिफाय करू शकता, राईट. सो फर्स्ट लेट अस अंडरस्टँड व्हॉट्स सेड इन द आर्टिकल. नाउ दीज अंडरस्टँड ongoing the USA-China trade war, Chinese authorities have reportedly imposed export controls on rare earth elements. आता हे rare earth elements का महत्वाचे असतात? They are important for semiconductor industries. They are important for defense equipments or defense industries. So या इंडस्ट्रीसाठी, या सेक्टरसाठी त्यांचं योगदान किंवा त्यांचा सप्लाय कॉन्स्टंट असणं हे महत्वाचं असतं. आता यामध्ये व्हॉट आर रेअर अर्थ एलिमेंट्स? नाउ दीज आर सिरीज ऑफ 17 सबस्टन्सेस दॅट आर प्रेझेंट इन द अर्थ्स क्रस्ट. 17 एलिमेंट्स आहेत जे अर्थच्या क्रस्ट मध्ये आहेत प्रेझेंट. आता रेअर त्यांना कुठल्या क्रायटेरियावरती बोललं जातं? रेअर याचा अर्थ असा नाही की दे आर नॉट अबंडंट इन नेचर किंवा ते अबंडंट क्वांटिटीमध्ये सापडत नाहीत. रेअर अशासाठी की त्यांचं आयसोलेशन, त्यांचं एक्स्ट्रॅक्शन केमिकल फॉर्म्स थ्रू खूप जास्त डिफिकल्ट आहे किंवा खूप जास्त म्हणजे स्टेप वाईज प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे. सो म्हणून त्यांना रेअर अर्थ एलिमेंट्स असं संबोधलं जातं. नॉट बिकॉज दे आर नॉट सफिशियंटली अवेलेबल इन नेचर, बट बिकॉज दे कॅनॉट बी आयसोलेटेड दॅट इझिली. ओके, सो दॅट्स वाय दे आर स्टेटेड एज रेअर अर्थ एलिमेंट्स. नाउ China curbs target dysprosium, gadolinium, lutetium, samarium, scandium, terbium, tritium, 7 of 17 elements which are classified as rare earth elements. आता यामध्ये what is the impact on India? आता भारतावरती त्याचा परिणाम काय होणार आहे of the action of China? तर ह्यामध्ये बघा, Indian supply chains will not be immediately impacted कारण government has taken steps to boost domestic production of semiconductors and defense equipments. पहिलं कारण की भारताला लगेच याचा परिणाम होणार नाही, त्याचं कारण हे की भारताने आत्मनिर्भर भारत इनिशिएटिव्ह, मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अंडर डोमेस्टिक प्रोडक्शन, डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दिस प्रोडक्ट्स हे स्पॉन्सर केलंय. सो त्यामुळे आपल्याला तितकासा फटकार किंवा तितकासा इम्पॅक्ट लगेच बसेल असं एस्टिमेटेड नाहीये. त्यासोबत द मोर ऍडव्हान्स स्टेजेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग typically happen abroad in countries like China itself and Japan. आणि जो काउंटर कंट्री आहे दॅट इज जपान, त्यांनी काय केलंय, भरपूर स्टेप्स घेतलेले आहेत ऑलरेडी टू इन्शुलेट इटसेल्फ फ्रॉम द रेअर अर्थ एलिमेंट सप्लाय शॉक्स बाय बिल्डिंग अ मंथ्स लॉंग स्टॉक पाईल. सो जपानने ऑलरेडी त्यांची सोय केलेली आहे, त्यामुळे भारताला घाबरण्याची गरज नाहीये कारण जपानने भरपूर प्लेंटिफुल स्टॉक साठवून ठेवलेला आहे अशा एलिमेंट्सचा, ज्याच्यामुळे भारताला त्याची भीती नाहीये, म्हणजे बिकॉज ऑफ द रेस्ट्रिक्शन्स ऑफ चायना. Now, what is the government's plan? Now, as a policy framework for utilizing critical minerals, including rare earth metals, the National Critical Mineral Mission has been launched. So, अशा critical mineralsचा, जे की rare earth elements चा एक भाग आहेत, अशा critical mineralsचा साठा replenish होत राहावा किंवा तो डेफिनेटली एका पॉइंटला थांबू नये, स्टॅग्नेंट राहू नये, त्यासाठी सरकारने वेळोवेळी भरपूर प्रकल्प किंवा भरपूर मेजर्स अंडरटेक केलेले आहेत. त्यातलं एक उदाहरण म्हणजे नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन, जे लॉन्च करण्यात आलं होतं. आता यामध्ये अंडर द NCMM the government has said that it will facilitate or engage in 1200 exploration projects, award exploratory licenses to incentivize private exploration and auction more critical mineral blocks. आता या क्रिटिकल मिनरल्सच्या एक्स्ट्रॅक्शन साठी, कारण त्यांचं एक्स्ट्रॅक्शन खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतं, खूप जास्त कॉस्ट डिमांडिंग असतं, सो त्या ठिकाणी सरकारने काय केलंय, ते प्लॉट सुद्धा ऑक्शन केले होते की प्रायव्हेट सेक्टर्सने काय करावं, ते प्लॉट्स विकत घ्यावेत आणि त्या ठिकाणी एक्सप्लोरेशन करावं अशा क्रिटिकल मिनरल्सचं. त्यासोबत काही प्रोजेक्ट्स म्हणजे लायसन्सेस ग्रँट करण्याची पण तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती. तर आता इथे क्रिटिकल मिनरल्सचा विषय निघालाच आहे,
तर या ठिकाणी समजून घ्या की हाऊ विल यू डिसाइड द क्रिटिकॅलिटी ऑफ मिनरल्स. हाऊ विल यू डिसाइड दॅट अ स्पेसिफिक ऑर पर्टिक्युलर मिनरल इज क्रिटिकल मिनरल. तर त्या ठिकाणी इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आणि सप्लाय रिस्क ह्या दोन फॅक्टर्सला गृहीत धरलं जातं. रिमेंबर, criticality of a mineral is assessed based on two parameters. ज्या ठिकाणी दोन पॅरामीटर्स कुठले आहेत? इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, म्हणजे त्या मिनरलच्या सप्लाय वरती भरपूर मेजर इंडस्ट्रीज अवलंबून आहेत. त्या मिनरलचा जर सप्लाय थांबवण्यात आला किंवा ब्रेक झाला तर अल्टिमेटली इट विल इम्पॅक्ट हेवी ऑर लार्ज स्केल इंडस्ट्रीज, सम ऑफ द लार्ज स्केल इंडस्ट्रीज. सो तो एक मुद्दा झाला. आणि सप्लाय रिस्क म्हणजे त्यांचा सप्लाय किंवा त्यांचा ते डायरेक्टली नॅचरल फॉर्म मध्ये अवेलेबल नाहीयेत, त्यांना केमिकली एक्स्ट्रॅक्ट करावं लागतं. सो दॅट इज वाय त्यांच्या सप्लाय चेन वरती, त्यांच्या स्टॉक वरती सुद्धा डेफिनेटली डिपेंडन्सी असते. सो सप्लाय रिस्क आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स या दोन पॅरामीटर्सच्या आधारावरती क्रिटिकॅलिटी ऑफ मिनरल्स अनालाइज केली जाते. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, डिस्रप्शन पोटेन्शियल, सबस्टिट्युटेबिलिटी इंडेक्स, जीबीए मल्टीप्लायर स्कोर आणि क्रॉस कटिंग इंडेक्स हे 4-5 पॅरामीटर्स त्यांच्या इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सला सिग्निफाय करतात किंवा अनालाइज करतात. आता यासोबत ते 5 पॅरामीटर्स कुठले ज्या आधारावरती तुम्ही क्रिटिकॅलिटी ऑफ मिनरल्स अनालाइज करू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता की एखादा सो मिनरल हा क्रिटिकल मिनरल असेल. सो दोज 5 पॅरामीटर्स आर सपोर्टिंग इकॉनॉमिक ग्रोथ अँड कॉम्पिटिशन इन द मार्केट, बरोबर. त्यासोबत ड्रायव्हिंग रिसर्च, इनोव्हेशन अँड एक्सप्लोरेशन, म्हणजे त्या मिनरल्सच्या सप्लाय मधून जे टेक्नॉलॉजी डिव्हाइस होतीये, जे मॅन्युफॅक्चरिंग होत आहे, दॅट इज प्रोमोटिंग रिसर्च ऍक्टिव्हिटीज अँड इनोव्हेशन. तिसरा फॅक्टर, एनहान्सिंग ग्लोबल सिक्युरिटी अँड पार्टनरशिप विथ अलीज. येस, त्या मिनरल्स शी रिलेटेड इम्पॉर्टंट पार्टनरशिप्स किंवा अग्रीमेंट्स आपण साइन केलेले आहेत रिस्पेक्टिव्ह कंट्रीज सोबत. रॉ मटेरियल सिक्युरिटी फॉर स्टेट ऑफ आर्ट डिफेन्स आणि त्यासोबत प्रमोटिंग क्लायमेट ऍक्शन अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. सो एखादा मिनरल जर या 5 पैकी एखादा क्रायटेरिया सॅटिस्फाय करत असेल तर येस, त्याला आपण क्रिटिकल मिनरल्स ह्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड करू शकतो. सो हे 5 पॅरामीटर्स लक्षात ठेवा, प्रिलिम्ससाठी महत्वाचे ठरतात. ओके, नाव वी मूव्ह टुवर्ड्स द लास्ट आर्टिकल ऑफ द डे, दॅट इज हियर वी आर टॉकिंग अबाउट ज्युडिशरीज प्लेस अटॉप द पिरामिड. म्हणजे समजून घ्या आर्टिकलचा अर्थ काय आहे. ते म्हणतात पार्लिमेंटकडे कुठली पॉवर आहे? पार्लिमेंटकडे सोव्हर्निटी आहे. कुठल्या बाबतीत सोव्हर्निटी? लेजिस्लेशनच्या बाबतीत, त्यांचे डिसिजन्स घेण्याच्या बाबतीत, बरोबर. सो पार्लिमेंट हॅज सोव्हर्निटी इन टर्म्स ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स. कायदे बनवण्याच्या बाबतीत पार्लिमेंटकडे सोव्हर्निटी आहे, पण यावरती सुप्रीमसी कोणाची आहे? सुप्रीमसीची पॉवर कोणाची आहे? ज्युडिशरीची आहे. का ज्युडिशरीला सुप्रीमसीची पॉवर दिली आहे? कारण ज्युडिशरी काय करणार आहे? ज्युडिशरी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्सला अपहोल्ड करणार आहे. ज्युडिशरी कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी स्टेट करणार आहे. सो दॅट इन टर्न इम्प्लाइज की सर्वात जास्त सुप्रीम कोण आहे भारतामध्ये? सो येस, द अल्टिमेट सुप्रीम पोझिशन इज गिवन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हा बेसिकली थोडक्यात ह्या आर्टिकलचा अर्थ आहे की येस, पार्लिमेंटरी हॅज सोव्हर्निटी in terms of making decision, in terms of legislation, in terms of making laws and all, okay, in terms of passing bills. पण ते बिल्स व्हॅलिडेट करणं, ते कॉन्स्टिट्यूशनला जपतायत का, कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल्सला व्हायलेट करत नाहीयेत, याची शाश्वती घेणं, याची काळजी घेणं हे कोणाचं काम आहे? ज्युडिशरीचं काम आहे. म्हणजेच काय की भारतामध्ये सुप्रीम कोण आहे? भारतामध्ये सुप्रीम आहे कॉन्स्टिट्यूशन. Neither your parliament, neither your judiciary. But judiciaryला supremacy का देण्यात आली आहे? कारण judiciary will uphold the constitutional principles by means of judicial review and judicial activism. तर yes, judiciary constitutional validity कशी put forth करते किंवा कशी claim करते? With the help of judicial review and judicial activism. तर याचे काही एक्झाम्पल्स, याचे काही प्रोव्हिजन्स, यातले काही डिबेट्स आणि क्रिटिसिझम्स आपण या आर्टिकलमध्ये डिस्कस करणार आहोत, राईट? ओके, नाउ हियर व्हॉट इज द करंट कॉन्टेक्स्ट? द व्हाइस प्रेसिडेंट एक्सप्रेस्ड हिज व्ह्यूज ऑन व्हेरियस इश्यूज सराउंडिंग ज्युडिशरी इन अ रिसेंट इव्हेंट. व्हाइस प्रेसिडेंटने काय सांगितलं की मध्यंतरी ज्या ठिकाणी म्हणजे पैशांचा ढीग एका जजच्या घरात सापडला होता, सो त्या अँगलमध्ये जी इन्क्वायरी झाली होती, ती इन्क्वायरी कितपत लीगल पद्धतीने तुम्ही कंडक्ट केली, ती इन्क्वायरी कितपत कॉन्स्टिट्यूशनल होती. त्यानंतर दुसरा मुद्दा इथे क्लेम करण्यात आलाय की मध्यंतरी जे कोर्टाने सांगितलं होतं की गव्हर्नर ऑर प्रेसिडेंट हॅज टू टेक ऍक्शन विद इन अ स्पेसिफाईड टाइम पिरियड, त्या ठिकाणी ते पॉकेट विटो म्हणजे इनडेफिनाइट पिरियड साठी कुठलंही बिल राखीव ठेवू शकत नाही. ते
कॉन्स्टिट्युशनल आहे की नाही. सो याचं उत्तर आपल्याला पुढे भेटतं. अंडरस्टँड. ते सांगतात की आर्टिकल 145 सब क्लॉज 3 which requires a minimum of 5 judges for adjudicating constitutional validity in any matter was made in 1950 जेव्हा जजेसची स्ट्रेंथ होती 8. जेव्हा जजेसची संख्या किती होती सुप्रीम कोर्टाची 8 होती. पण आता ती तरतूद बदलली पाहिजे. आता ती तरतूद रिफॉर्म केली पाहिजे. कारण सध्याच्या स्थितीमध्ये जजेसची संख्या किती आहे? 34 आहे. सो बेस्ड ऑन दिस प्रेझेंट सेन्सस दिस ओल्ड प्रोव्हिजन ऑफ 1950 हॅज टू बी रिफ्रेम्ड. दुसरा मुद्दा, the Chief Justice of India should devise a procedure that provides for utmost transparency in such cases to instill in rule of law. म्हणजे या केसेस मध्ये आपण जसं बघितलं मिसबिहेवियर ऑफ अ जज वगैरे. सो त्या केसेस मध्ये कुठली प्रोसिजर कंडक्ट केली जाईल जी लीगल कन्सिडर केली जाईल अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स, ही तरतूद चीफ जस्टिस ऑफ इंडियाने बनवली पाहिजे. बरोबर. ज्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि रूल ऑफ लॉ म्हणजे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सला आपण रिस्पेक्ट करतोय हे क्लेम होईल. ओके, हे क्लिअर होईल. त्यानंतर अपॉइंटमेंट कमिशन विथ चीफ जस्टिस म्हणजे ज्या ठिकाणी एनजेएसी वरती क्लेम्स आले होते की एनजेएसी आणलं पाहिजे की नाही, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, ते पुन्हा अस्तित्वात आणावं का, तर त्यावरती उत्तर किंवा प्रॅक्टिकल सोल्युशन असं राहील की एनजेएसी आणा, पण त्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं मत हे फायनल असेल. सो त्या कंडिशन मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया विल बी प्रोव्हाइडेड अ विटो पॉवर अँड ही विल हॅव फायनल से इन द अपॉइंटमेंट प्रोसेस. म्हणजे तुम्ही काय करताय, दोन्ही गोष्टी एन्श्योर करताय. त्यामध्ये म्हणजे एक्झिक्युटिव्ह किंवा सेंटर मधल्या लोकांना पण सामील करताय आणि ज्युडिशरीच्या हेडला दॅट इज चीफ जस्टिस ऑफ इंडियाला सुद्धा ती विटो पॉवर देताय, जेणेकरून तुम्ही ज्युडिशरीचा इंडिपेंडन्स सुद्धा जपताय. नाउ the power of upholding constitutional principles is given by the Constitution of India to the judiciary. So ultimately जो डिबेट होता कि whether the court will prescribe or will warn the governor or president to take action within estimated time period. कितीही प्रोलॉंग्ड एक्सटेंडेड पिरियड साठी बिल राखीव न ठेवणं, टाइमली ऍक्शन घेणं, ही तरतूद सुद्धा काय आहे, कॉन्स्टिट्युशनल आहे. आणि ही तरतूद काय करते, कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सला अपहोल्ड करते, त्यामुळे ती व्हॅलिड आहे. ज्या कुठल्या गोष्टी एक्झिक्युटिव्हच्या, लेजिस्लेचरच्या किंवा ज्युडिशरीच्या कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सला अपहोल्ड करतात, कॉन्स्टिट्युशनला प्राधान्य किंवा प्रायोरिटी देतात, ते सर्व प्रिन्सिपल्स किंवा ते सर्व ऍक्शन्स व्हॅलिड कन्सिडर केले जातील. ओके, वैध कन्सिडर केले जातील. सो ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमचं त्यांनी उदाहरण दिलंय. including the use of Article 142 has contributed significantly to providing justice to the needy as well as holding the executive accountable. Yes, judicial activism ही ती गोष्ट आहे की ज्यामध्ये ज्युडिशरी काय करते, त्यांचा ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर वापरते किंवा कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सला अपहोल्ड करण्यासाठी वेळोवेळी एक्झिक्युटिव्हला बजावते. सो अल्टिमेटली दॅट इज ऑल्सो अकाउंटेबल, कारण एक्झिक्युटिव्ह अल्टिमेटली काय आहे, अकाउंटेबल आहे. कुणाला अकाउंटेबल आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सला अकाउंटेबल आहे. कारण भारतामध्ये आपण काय केलंय, इथे बघा, द इंडियन कॉन्स्टिट्युशनल स्कीम इज सिंथेसिस ऑफ, म्हणजे भारतीय कॉन्स्टिट्यूशनची रचना कशी आहे, कशावरती अवलंबून आहे, इट इज बेस्ड ऑन पार्लमेंटरी सोव्हर्निटी अँड ज्युडिशियल सुप्रिमसी. सो ज्युडिशियल सुप्रिमसी का, कारण ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर आपण ज्युडिशियरीला दिली आहे, जेणेकरून सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट हे एन्श्योर करतील की एक्झिक्युटिव्ह किंवा पार्लमेंट हे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स मध्ये काम करतंय, कॉन्स्टिट्युशनल चौकटीमध्ये काम करतंय, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सला व्हायोलेट करत नाहीये. कारण अल्टिमेटली भारतामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्युशनल सोव्हर्निटी आहे. सो ज्या सर्व गव्हर्नमेंट म्हणजे डेफिनेटली डेमोक्रेटिक बॉडीज आहेत, या ठिकाणी तुमचं पार्लमेंट असो किंवा तुमची ज्युडिशरी असो, अल्टिमेटली व्हॉट शुड बी अचीव्ड, येस, कॉन्स्टिट्युशनल सोव्हर्निटी हॅज टू बी अचीव्ड ॲट द एंड. आणि त्यासाठी आपण काय केलंय, पार्लमेंटरी सोव्हर्निटी पण त्यासोबत ज्युडिशियल सुप्रिमसी ही त्या ठिकाणी ग्रँट केली आहे. So that was all about today's analysis, today's news articles. I hope this session is clear. आणि हा सेशन आजचा फार महत्वाचा होता. यातले 2-3 आर्टिकल्स तुमच्या डिस्क्रिप्टिव्हच्या हिशोबाने खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सो अशा प्रकारे आपण आजचा हिंदू अनालिसिस सेशन इथे कंक्लूड करत आहोत. I hope all the articles are clear enough for you all. And let's stop here for today. Thank you.